जय श्रीराम, जय गुरु माणिक. मी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो व्हिडिओ आहे श्री सद्गुरू माणिक प्रभू मंदिर करटखेड येथील. हा 22 तारखेचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी प्रभू रामचंद्राची अयोध्येमध्ये स्थापना करण्यात येत होती. त्या दिवशीची ही माझ्या घरची पूजा आहे, जी की माझ्या मुलांनी केली होती. व्हिडिओ टाकावा की नाही या विचारामध्ये मी होते, कारण मला व्हॉइस ओव्हर जमेल न जमेल, कारण हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, पहिलाच व्लॉग आहे जो की मला शेअर करा वाटला. कारण त्याला कारणही तसंच होतं. आज सगळ्या भारतामध्येच हा उत्सव चालू होता. मलाही वाटलं की आपणही जे केलं त्याचं रेकॉर्ड कमीत कमी आपल्यापाशी तरी असावं. या विचाराने मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि मला जसं जमेल, जे बोलणं जमेल, जे काही जमेल त्या थोडक्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदल्या दिवशीच मी सगळी रांगोळी आणून ठेवली होती, कलर आणून ठेवले होते. पोरींनाही सांगून ठेवलं होतं की आपल्याला आपल्या गल्लीमध्ये रांगोळी काढून रामाच्या पालखीचं स्वागत करायचं आहे. त्याप्रमाणे पोरीही तयार झाल्या. त्यांच्यामध्ये खूप उल्हास होता. उल्हास त्यांच्यातच नाही, सगळ्यामध्येच उल्हास होता, कारण ते मोदीजींनी वातावरणच तसं तयार केलं होतं. त्यांनी एक दिवसासाठी आपल्याला त्रेतायुगातच नेलं म्हणायला काही हरकत नाही. मी तर म्हणेन ह्या कलियुगातले तेच तुकाराम आहेत, तेच ज्ञानेश्वर आहेत, तेच कबीरदास आहेत. जेही काही मोठे मोठे संत आहेत ते सगळे आज मोदीमध्ये विराजमान आहेत. त्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे. आजपर्यंत कोणीही आपल्याला हिंदू धर्माच्या कुठल्याही सणासाठी सुट्टी मिळालेली नव्हती की दिली गेली नव्हती, पण त्यांनी ही दिली. यासाठी आपण कितीही जरी धन्यवाद मोदीजींना दिले तर ते कमीच आहेत. आता तुम्ही पाहू शकता की आमची गल्ली श्रीरामाचं स्वागत करण्यासाठी किती छान प्रकारे सुसज्ज केलेली आहे. खूप सुंदर रांगोळी काढली होती मुलींनी, खूप मेहनत घेतली होती. त्यांना 2 ते 2.5 तास लागले होते ही रांगोळी काढण्यासाठी. यानंतर मी आले आहे स्वयंपाकघरामध्ये. रोजचा स्वयंपाक आहे साधा वरण भात भाजी पोळी. त्यासाठी मी अगोदर वरणाचं कुकर लावलेलं आहे, नंतर कणिक तिंबून घेतली, भाजीलाही फोडणी दिली आहे. आज मी स्वयंपाकामध्ये कांदा लसूण काही वापरलेला नाही. आपली साधीच भाजी फोडणी टाकलेली आहे. भाजी फोडणी टाकल्यानंतर पोळ्याही पटापटा करून घेतल्या आहेत. मुलांना जेवायला वाढवून घेतलं, कारण त्यानंतर मला नैवेद्य करायचा होता. पोळ्या झाल्यानंतर मी सगळा गॅस स्वच्छ करून घेतला, कारण मला नैवेद्यासाठी बेसनाची वडी करायची होती. बेसनाच्या वडीची रेसिपी मी पूर्ण इथे शेअर केली नाही, कारण ती माझ्या चॅनलवर आहे. आणि बेसनाची वडी झाल्यानंतर मी गुळपापडीचे लाडूही केले होते. गुळपापडीचे लाडू खूप सोपे असतात करायला आणि खूप सुंदरही होतात. त्यामुळं मी त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. रेसिपी शेअर केली असती तर व्हिडिओ खूप लांब झाला असता. त्यामुळे मी इथे तुम्हाला रेसिपी दाखवलेली नाही आहे. फक्त मी तयार केलेले लाडू आणि बेसनाची चिक्की दाखवली आहे. तर माझा हे नैवेद्य तयार करून झाला आहे. मी मंदिरामध्ये येऊन याचा नैवेद्यही दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. नैवेद्य दाखवून घरात येत होते, कारण मिरवणूक खूप जवळ आली होती आणि बँडचाही आवाज येत होता. मला यांचा फोन आलेला होता की आपल्याला चहा करून पाजवायचा आहे. त्यासाठी मी चहाच्या तयारीसाठी मी लवकरच घरात आले. घरात आल्यानंतर मी दूध वगैरे सगळं फोडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती चहा करायचा याचा अंदाज मला नव्हता. त्यामुळे जे थर्मास यांनी पाठवलेले होते माझ्या घरी, त्याचा मी पहिला माप काढून घेतला. तेवढं थर्मास भरून चहा करायचा होता. त्या मापानुसार मी जवळपास हा चहा बनवलेला आहे. चहा उकळायला खूप उशीर लागत होता, कारण गॅस खूप लहान होता. त्या लहान गॅसवर चहा करणं म्हणजे खूप अवघड काम आहे, कारण उकळायला खूप उशीर लागतो एवढा मोठा चहा करणं म्हणजे. आणि एकतर जमावाही लागतो. कसा होईल काय नाही याचंही टेन्शन होतं. जसं जमेल तसं मी केलेलं आहे. चहा खूप सुंदर झालेला. साखर, पत्ती, आलं जेही काही आहे ते मी सगळं माझ्या मनानेच घातलेलं आहे. काही कमी जास्त आहे का ते मी चहा पिऊन पाहून केलेलं आहे. फायनली माझा चहाही उकळलेला आहे आणि मिरवणुकी जवळ आलेली आहे. तर या पद्धतीने मी सगळा थर्मास भरून चहा केलेला आहे. अजून एक थर्मास होता, ते 2 थर्मास भरून मी चहा केला आणि बाहेर नेऊन ठेवला. तर आता तुम्ही पुढे पाहू शकता की ही मिरवणूक आलेली आहे. मिरवणूक खूप जंगीन खूप मोठी होती. एवढ्याशा गावामध्ये एवढी मोठी मिरवणूक निघणं हे काही कमी काम नव्हतं. खरंच मोदीजींचे मानावं तितके आभार कमीच आहेत.
ही सगळी मिरवणूक आमच्या घरासमोरून जात आहे. यांना चहा कसं द्यावा याचाही प्रश्न होता, कारण एवढ्या सगळ्या माणसाला मॅनेज करणं खूप अवघड होतं, कारण जागाही खूप कमी होती. म्हणून आमच्या गल्लीमध्ये टप्प्याटप्प्याने सगळेच चहा पाजवत होते. काय पुढे जाणाऱ्यांना पुढच्या घरी, मागच्यांना मागच्या घरी असा चहा होत होता. नियोजनच असं केलेलं होतं गावामध्ये. हे छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा नांदतसे माझा माय बाप, माझा माय बाप त्रैलोकी समर्थ, सर्व मनोरथ पूर्ण करी. पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा नाथ, नाथांचा स्वामी माझा राम योगीच्या विश्राम सापडले वर्म थोर भाग्य त्यांचे राम, ज्याचे कोणी संकष्टी सामानी भाव बळे जेणे धरिले अंतरी, तया क्षण भरी विसंबेना कदा फुल्या दासासे. रामदास कुळ स्वामी, रामदास कुळ स्वामी, रामदास कुळ स्वामी. अशा पद्धतीनं मंदिरासमोर आमच्या रामाची पालखी आलेली आहे. आम्हीही आरती केली, दर्शन घेतलं रामाचं. येणाऱ्या सवाष्णीलाही आरती दिली, सगळं काही केलं. भरपूर मोठी मिरवणूक होती. अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये रामाच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे. लहान मुलं, बायका सगळेच हे या पालखीमध्ये सहभागी होते. खूप खूप भरून येत होतं मन. खूप खूप धन्यवाद द्यावं वाटतात मोदीजींना, की त्यांनी आम्हाला एक दिवस का होईना त्रेतायुगामध्ये नेऊन सोडलेलं आहे. ते खरंच मोदीजी एक युग पुरुष आहेत, त्यांनाच हे शक्य आहे. आता हे पहा, ह्या ऑटोमध्ये लहान लहान जी मुलं आहेत, जी राम लक्ष्मण सीताहून किती सुंदर तयार झालेले आहेत. खरंच त्यांना पाहिलं तर एका क्षणाकरता वाटलं खरंच हे राम लक्ष्मण सीता आहेत का. किती सुंदर छान तयार झालेली आहेत ही मुलं, किती गोड दिसत आहेत. प्रत्येक गावामध्येच काय पूर्ण भारतामध्येच असं स्वागत झालेलं आहे. ज्याने हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज तुमच्याही गावामध्ये कसं तुम्ही स्वागत केलं, तुम्हीही तयार झाला होतात का या कार्यक्रमामध्ये, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदा तरी सगळ्यांनी मोदीजींना धन्यवाद द्या. माझी एवढी विनंती मान्य करा. तर आता हा आहे उत्सव संध्याकाळचा. तेच जे मुलं सकाळी रांगोळी वगैरे सगळे काढून तयार झाल्या होत्या मुली, त्याच पुन्हा संध्याकाळी दीपोत्सव करण्यासाठी आपल्या मंदिरात आले आहेत. लेकरांनी सगळं पूर्ण तेल टाकून दिवे ते सगळे भरलेले आहेत. मंदिरामध्ये जय श्रीराम काढलेलं आहे. खूप सुंदर दिवे लावून सगळी तयारी केली होती. अगदी दिव्याने मंदिर असं उजळून निघत होतं. फार फार सुंदर मंदिर वाटत होतं. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर मंदिर माझं आवडलं, हा दीपोत्सव आवडला तर प्लीज कमेंट करा मला. आजचा उल्हास, आजचा हा जो झालेला सोहळा आहे, हा पाहून असं वाटतं की खरंच राम ह्या शब्दाचा अर्थ किती साध्य आहे. आपल्यामध्ये सर्वांनाच रमवणारा म्हणजे राम. खरोखर अगदी मान्य करण्यासारखा हा अर्थ आहे. 500 वर्षाच्या संघर्षानंतर हा दिवस आलेला आहे. त्यामुळं सगळ्यांनीच हा दिवस आनंदाने साजरा केलेला आहे. मलाही वाटलं आपणही आपलं आनंद सगळ्याबरोबर शेअर करावा. मला माहिती आहे मला काही बोलायला ह्या व्हिडिओमध्ये जास्त जमलेलं नाही, काही नाही. तरीसुद्धा एक तळमळ होती की आपल्यापाशीही काहीतरी रेकॉर्ड राहावा, काहीतरी आपल्यापाशीही काही केलं याचं समाधान राहावं. यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. काही चुकलं असेल तर चुकलेलं माझ्या पदरात टाका. जे चांगलं वाटलं ते तुम्ही इथून घ्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून, लाईक करून नक्की मला कळवा. धन्यवाद. जय गुरु माणिक, जय श्रीराम. राम 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 सीताराम सीताराम, 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 राम 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 राम
सीताराम सीताराम